नमस्कार अमरावती। एसटी कोऑपरेटिव्ह बँकेत सत्ता तरानंतर मोठी घडामोड पाहायला मिळते। अवघ्या 20 दिवसात ठेवीमध्ये तब्बल 31 कोटी 84 लाख रुपयांची विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे। 16 एप्रिल रोजी नव्या व्यवस्थापनाने सूत्रे हाती घेतल्यानंतर बँकेच्या कामकाजात मोठी गती आली आहे। ठेवीमध्ये झालेली ही झपाट्याने वाढ बँकेवरील वाढत्या विश्वासाचे संकेत मानले जात आहे। दरम्यान पूर्वीच्या भ्रष्टाचार प्रकरणावर कठोर भूमिका घेत नव्या प्रशासनाने फौजदारी कारवाईची तयारी सुरू केल्याचंही समोर आलंय। दिव्यांग सभासदांना दिलासा देत कर्जावरील व्याजदरात 1% सवलतीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून तो अंतिम मंजुरीसाठी रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्यात सुद्धा आला आहे। दरम्यान बँकेच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत आमदार बच्चू कडू यांनी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकातील शाखेला सदिच्छा भेट दिली आहे। यावेळी संचालक धीरज तिवारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करताना बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे। पूर्वी झालेल्या भ्रष्टाचाराबाबत येणाऱ्या अधिवेशनात दूध का दूध पाणी का पाणी करणार, नव्या व्यवस्थापनाचे निर्णय, वाढलेला विश्वास आणि कठोर कारवाईचे संकेत एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या पुढील वाटचालीकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी ही सगळं खरं तर मी ते खास करून भेटायला आलो। त्यांनी दिव्यांगासाठी आता 1% कमी व्याज दरानं कर्ज दिल्या जाण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि मला वाटतं ही फार कसं आहे, प्रश्न 1, 2, 3% नाही। माझा विचार काय आहे? माझा विचार देण्याचा आहे, घेण्याचा नाही आहे। आणि हा देण्याचा विचार मला वाटतं या बँकेनं केला। आमचे तिवारी असेल, राठोडजी असेल, सगळ्या संचालक मी त्यांचा आभार मानतो, धन्यवाद देतो। ते सगळे बाहेर अधिवेशन आहे ना, आता तो आवाज जो इथं रस्त्यावर दिसत होता तो आता अधिवेशनात दिसणार तुम्हाला। आम्ही PM केल्याशिवाय थांबत नाही, लक्षात घ्या। पोस्टमार्टम, दूध का दूध पाणी का पाणी।